कर्जतमधील तासगावकर मेडिकल कॉलेज व रायगड हॉस्पिटलवर बँकेच्या जप्तीची कारवाई. मुख्य प्रवेशद्वारावर पोझेशन नोटीस. विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता. कर्जत तालुक्यातील बहुचर्चित तासगावकर मेडिकल कॉलेज, सरस्वती एज्युकेशन सोसायटी तसेच संबंधित मालमत्तेवर कर्ज वसुलीच्या अनुषंगाने बँक ऑफ इंडियाच्या स्पेशलाइज रिकव्हरी मॅनेजमेंट शाखेने कायदेशीर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारावर जप्तीची नोटीस लावण्यात आल्याचं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. उपलब्ध माहितीनुसार 14 जुलै 2026 रोजी बँकेचे अधिकारी व वसुली पथक कॉलेजच्या परिसरात दाखल झालं आणि त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत संबंधित मालमत्तेवर पोझेशन नोटीस मुख्य प्रवेशद्वारावर लावली. या कारवाई दरम्यान संबंधित कागदपत्रांची पडताळणी व अन्य प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचं समजतंय. बँकेने प्रसिद्ध केलेल्या नोटीसीमध्ये 76,21,02,504 इतकी थकबाकी रक्कम असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. तसेच मुख्य कर्जदार व जमीनदार म्हणून नंदकुमार यादवराव तासगावकर, सरस्वती एज्युकेशन सोसायटी, डॉक्टर शशांक रामचंद्र गावनवड, यादवराव हिरप्पा कांबळे, राजेश यादवराव तासगावकर, वंदना नंदकुमार तासगावकर, सरस्वती यादवराव कांबळे आणि चंद्रशेखर साळगावकर यांची नावं नमूद करण्यात आल्याचं समजतंय. नोटीसीमध्ये संबंधित जमीन, इमारत आणि इतर मालमत्तेवर बँकेने ताबा घेतल्याचा उल्लेख असून बँकेच्या परवानगीशिवाय या मालमत्तेचा कोणताही व्यवहार होऊ नये असा इशाराही करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये भविष्यातील शैक्षणिक प्रक्रियेबाबत तसेच रायगड हॉस्पिटलमधील उपचार घेणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमधून चिंता व्यक्त केली जाते. मात्र या कारवाईमुळे महाविद्यालयीन, शैक्षणिक व रायगड हॉस्पिटल प्रशासनाच्या कामकाजावर तात्काळ काय परिणाम होणार आहे किंवा संबंधित संस्थेची अधिकृत भूमिका काय आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान या प्रकरणाची संबंधित शिक्षण संस्था, बँक तसेच प्रशासनाकडून अधिकृत भूमिका समोर येणं अपेक्षित असून पुढील घडामोडींवर विद्यार्थी, पालक आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे नातेवाईकांसह नागरिकांचं लक्ष लागलंय. TV7 मराठीसाठी गणेश पवार, कर्जत.